घाबरून माझा फोन केला ना तर व्हॉट्सअप जे नंबर आहे व्हॉट्सअप नंबर वरती तो आहे काय तुमचा फोटो पण हं? तुमचा फोटो पण आहे. सरळ झोपा सरळ होता सरळ होता ना झोपा. आता मला पूर्ण हिस्ट्री सांगा, कधीपासून काय त्रास होतो, किती डॉक्टर झाले, डॉक्टरचं नाव, हॉस्पिटलचं नाव नका. डॉक्टर एक नंबर तुम्हीच. ओके, म्हणजे याच्या आधी कोणाला दाखवलं नाही डायरेक्ट माय का? ओके. दुसरी गोष्ट असं एक्सरे एमआरआय करणार, एक्सरे एमआरआय करणार नाही. हा दुसरी गोष्ट असते की मी एका काय करायला गेलो होते, मांडीवर बसलो होतो हा 2-2.5 तास, हा तेव्हापासून ते दुखायला लागलं. ओके. तुम्ही युट्यूब पाहून व्हिडिओ पाहून माझ्याकडे आले. तुमच्यावर विश्वास ठेवून जाऊ डायरेक्ट. आता मी काय सांगतो व्यवस्थित आहे का? आता तुमच्या गुडघ्यामध्ये मी जवळ 30 ते 40% ऑलरेडी झीज झाली, पण झीज व्हायला पाहिजे वयामानामुळे दोन्हीची सारखीच, पण तुमचा प्रॉब्लेम काय झाला, याची जास्त झाली, याची काहीच नाही अजून, याची सुरुवात. पण देवाने एक वरदान दिले आपल्याला, दिवसभरात हजारो सेल डेट होतं, रात्री आपण झोपल्यानंतर त्या परत रिजनरेट होत असत, पण हा नियम तुमच्या ह्या गुडघ्याला लागू नये. त्याच्यामुळे तुमची मल्टिपल डेज डेली झीज होत 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 जास्त प्रमाणात चालते. ही झीज अजून पुढचे 5 ते 10 वर्ष होत गेली तर तुम्हाला हा गुडघा रिप्लेसमेंट करावा लागेल. आता हे 1-2 दिवसात होणार नाही. आता हे झीज कशी भरेल? आता तुमच्या कमरामध्ये L4 L5S मध्ये गॅप आहे, म्हणजे वरची खाली सरळ, त्याला भरपूर दिवस झाले, पण जसं जसं त्याच्याला कार्टिलेज फाटून बाहेर आलं, म्हणजे गादी सरकली, तिथून ती सायटिका नावाची न दबली गेली, म्हणून कमरापासून ती गुडघ्यात, मांडीत, पोटी टाचेल जाते. आता जेव्हाची डिस्क पोझिशनला जाईल, कार्टिलेज बाहेर आलेलं नाही, त्याच्या लेवलला येईल, तेव्हा हा प्रॉब्लेम रिकव्हर होईल. पण 1-2 दिवसात होणार, याला 8-10 दिवसाची सेटिंग असते. समजलं? एकदा डिस्क पोझिशनला गेली, कार्टिलेज लेवलला आलं, त्यांना चालू झाली की तुमचा गुडघा झीज भरायला, कमीत कमी झीज व्हायला तुम्हाला 6 महिने 12 महिने लागले. तुम्हाला 2 ते 3 महिने तर द्यावा लागेल झीज भरायला. जसं एखादी जखम झाली, मलम लावलं, दुसऱ्या दिवशी जखम बारीक कायच नाही होत, कारण 8-15 दिवस तरी द्यावं लागतं. तशी याची जी झीज आहे ती भरून निघायला वेळ लागतो. जसं की तुमचा हात मोडला, पाय मोडला, हात पाय मोडल्यानंतर डॉक्टर काय करतो, प्लॅस्टर करून देतो. त्याला कमीत कमी 2 महिने 3 महिने 4 महिने प्लॅस्टर करून ठेवलं जातं. मग हळूहळू प्लॅस्टर काढून मग तो हळूहळू तो रुटीन मध्ये येतो. तसंच हा प्रकार आहे. हाडाचं नियम आणि मांसपेशी डेव्हलप होण्याचे नियम सारखेच आहेत. जेव्हा मनका जागेवर जाईल, कार्टिलेज लेवलला येईल, झीज जशी जशी भरायला लागेल तसं ते कव्हर होईल. पण याला तुम्हाला आयुष्यभर नियम आहे. गुडघ्यासाठी नियम वेगळे, कमरासाठी नियम आहे. तर गुडघ्यासाठी नियम आहे, इथून पुढे 15 किलोच्या पुढं खांद्यावर किंवा वजन घ्यायचं नाही, मांडी घालणं, गुडघ्यावर बसणं पुढचे 3 ते 6 महिने टाळायचं. त्याला 3 दिवसांनी हळूहळू फरक पडेल, 10 दिवसात करू. टॉयलेट कबोर्डच पाहिजे, आंबट, वातळ, गॅस, ऍसिडिटी, पित्तविल अशा गोष्टी टाळायच्या. समजलं? दुसरं, कमरासाठी नियम, पालथू झोपणं बंद, 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचलणं बंद. दुसरं, जाड गादी, जाड सोफ्यावर बसणं, झोपणं बंद. आंबट, वातळ, गॅस, ऍसिडिटी त्याच्यासाठी पण पोटाचं आणि त्याचं खूप मोठं कनेक्शन असतं. समज, ते नाही झालं पाहिजे, किंवा ज्या पदार्थाने होतो ते नाही खायचं. त्याला हळूहळू 3 सेटिंग नंतर बरंच फरक जाणे, 10 दिवसात कव्हर. हे ज्या गोष्टी मी जे सांगितलं एमआरआय मध्ये स्पष्ट दिसतं. नाही निघालं तर पैसे मी भरेल, माझी एवढी घ्या. समज, फालतू पण. आता याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आणि गुडघ्याचा जो बरीच झीज झाली. तुम्ही जर एखाद्या डॉक्टर गेले असते तर डॉक्टर गुडघ्यात बघून बसला, किंवा तुम्ही माझ्याकडे फक्त गुडघ्यासाठी आहे, तुमचा त्याच खर्च तुम्ही गुडघा पण बरा करून देणार आहे, हे पण क्लिअर करा. हा ठीक आहे, लो सोडा, गेला थोडा, रिलॅक्स रिलॅक्स, घाबरू नका, एकदम हळूहळू करू. बस खुशी होतो बदला, माइंड करून करा. सारखं पुढं करा, आता जळायचं. बस, घाबरू नका, काही होत नाही. रिलॅक्स रिलॅक्स, बस. ओके, बघायला डेंजर वाटतं, पाय इकडे, डोकं तिकडे, होतं
ते बघून तुम्हाला असं वाटतं दम हा आला मी असेल. म्हटलं मी गेला कार्यक्रम होता. नाही नाही खरं अशी आहे माणूस माणूस बघून म्हणजे पण इथे तिथून गाडी चाली चाललो मी. हा का हम्म. इथेच भीती वाटली हा. कमळ होत्या बस खालचा पाय सरळ होता घाबरू नका काही होत नाही रिलॅक्स एकदम चोरू नका उठा पाय इकडे डोकं तिकडे करा सरळ झोपा होता हा झोपा सरळ बस बस याला सोडा पाय खाणं झोपा काय खेळा इकडे या खाणं झोपा बस पाडीला सोडा बस क्लोज सुजल सुनीला सोडा पाय बस सरळ झोपा असं झोपा त्यांचा उजा गुडगा कमरापासून पोचपाय या चालत तिकडे मग अशी किती त्रास होता आल्या तेव्हा आणि आता कसं करायचं ते सांगा आता आणि मगाच्या याच्यामध्ये जवळजवळ 50% फरक आहे. एका दिवसामध्ये हो एका दिवसामध्ये. व्यवस्थित वाटतंय ना हो हो चाल कुठून नगरवरून आले ना हो नगरून आलो नांदगाव. युट्यूब वरती युट्यूब वर बघून आलो. बराच फरक आहे हो चाल म्हणजे गोळ्या वगैरे नाही दिल्या तुम्हाला नाही नाही